नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णव आणि ईश्वरी ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी करत आहेत त्यावरून हे क्लिअर झालेलं आहे की अर्णव आणि ईश्वरी हे जिंकणार आहेत. कारण कितीही संकट आली तरीही त्या संकटांचा सामना कसा करायचा हे अर्णव ईश्वरीने दाखवून दिलेलं आहे. अर्णवला फक्त चिंध्या दिलेल्या असतात, अक्षरशः चिंध्या दिलेल्या आहेत आणि अर्णवने त्या चिंध्यांपासून सुद्धा एक अशी गोष्ट केलेली आहे की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. असा सुंदर असा त्याने ड्रेस बनवलेला आहे आणि त्या पद्धतीने त्याने या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. तर इकडे अर्णवने जेव्हा हे सगळं केलेलं आहे आणि फॅशन राऊंडमध्ये अर्णव विनर ठरलेला असतो, पण ऐनवेळी आयोजक तिथं पोहोचलेला आहे आणि त्या आयोजकाने जो काही राडा घातलेला आहे, जे काही त्याचं बोलणं आहे ते ऐकून मात्र धक्का बसलेला आहे. कारण तो सांगत असतो की अर्णव आणि ईश्वरी यांच्या जोडीला मी डिस्क्वालिफाय केलेलं आहे, ते विनर असू शकत नाहीत. आणि त्यानंतर ईश्वरीने जाऊन सौदामिनीच्या ज्या काय मुसक्या वळेत हात पिरवळून तिच्या दुसऱ्या हातात ठेवलेला आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि त्याच वेळी ईश्वरीने तिला दाखवून दिलेलं आहे की जर का पुन्हा माझ्या वाटेला जाण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे. कारण काहीही झालं तरीही ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात त्यावरून क्लिअर झालेलं आहे की अर्णव आणि ईश्वरीने ज्या पद्धतीने हे सगळं केलेलं असतं त्यामुळं अर्णव आणि ईश्वरी हे विनर आहेत आणि त्याचबरोबर ते विनरच राहणार आहेत. काहीही झालं तरीही ह्या सगळ्या गोष्टी आता ज्या पद्धतीने झालेल्या आहेत त्याच पद्धतीने हे सगळं आता समोर येऊ लागलेलं आहे. तर त्यासाठी अर्णव आणि ईश्वरीला काय कष्ट घ्यावे लागणार आहेत आणि प्रत्येक येणाऱ्या संकटाचा कसा सामना करावा लागणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. इकडे ईश्वरी त्याचबरोबर अंजली आणि मामा शिर्के या सगळ्यांनी मिळून आता फायनली एक गोष्ट केलेली असते, ती म्हणजे मशीन पूर्णपणे जोडलेलं आहे आणि ते मशीन अर्णवला आणून दिलेलं आहे. आता मशीन आलेलं असतं, जिजी तिथं अर्णवला एनकरेज करत असते आणि जिजीने दाखवून दिलेलं असतं की ते मशीन अर्णवकडे पोहोचलेलं आहे आणि फायनली अर्णव राजे शिर्के यांचं मशीन आलेलं आहे आणि लवकरच या सगळ्या गोष्टी घडत असतात. ईश्वरीला खूप छान वाटत असतं, ईश्वरी खुश झालेली असते, अर्णव सुद्धा खुश झालेला असतो आणि अर्णवला आता सांगितलं जात असतं की तुम्हाला जे मटेरियल दिलेलं आहे त्या मटेरियलपासून सुंदर अशी कलाकृती तुम्हाला तिथे तयार करायची आहे असं सांगितलं जातं. त्याचवेळी इकडे मामा अंजली सगळेजण तिथं आहेत, पाहत आहेत. कारण अर्णवला जो बॉक्स दिलेला आहे तो बॉक्स अर्णवने उघडलेलाच नव्हता, त्या बॉक्समध्ये काय आहे हे अर्णवला माहितीच नव्हतं. मग अर्णव जेव्हा तो बॉक्स उघडतो आणि पाहतो तर काय त्याच्यामध्ये अक्षरशः चिंध्या असतात, छोटे छोटे कपड्यांचे तुकडे दिलेले असतात, सगळ्यांना छान असं फॅब्रिक दिलेलं होतं आणि अर्णवला मात्र चिंध्या दिलेल्या असतात. आणि अर्णव तिथे बोलायला सुरुवात करतो त्याच वेळेस आयोजक तिथं पोहोचले. कारण सौदामिनीचा चमचा आहे तिच्या टाकलेल्या तुकड्यांवरती तो जगतो आणि इथे येऊन आता अर्णववर दादागिरी करत आहे. तो अर्णवला म्हणतो की तुम्हाला याच पासून करायचं आहे. अर्णव म्हणत असतो काय चाललंय, तुम्ही हे फॅब्रिक दिलंय का माझ्यासाठी, अहो या चिंध्या. मग तिथे जजेस वगैरे सगळे आहेत ते विचार करू लागतात. तेव्हा मात्र आयोजक म्हणतो की तुम्ही विसरलात का तुमचा रूल काय होता ते. तेव्हा तो म्हणतो की तुम्हाला दिलेल्या फॅब्रिक पासून तुम्हाला एक सुंदर असं डिझाईन बनवायचं आहे आणि जर का तुम्हाला ते डिझाईन बनवता येणार नसेल तर हे सगळं जे काय आहे ते तुम्हाला माहिती आहे काय आहे. त्यामुळं जर का तुम्हाला ते डिझाईन बनवायचं नसेल तर तुम्ही या स्पर्धेतून माघार घेऊ शकता असं सांगितलं जात असतं. तर इकडे नम्रता मात्र खुश होत असते, ती म्हणत असते कोणत्या ना कोणत्या कारणाने हे दोघं यातून बाहेर पडले पाहिजेत. आणि त्याच वेळी हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता अर्णव ईश्वरी सगळेजण तिथं आहेत आणि नम्रता म्हणत असते की हे दोघं यातून बाहेर पडले पाहिजेत. एकदा का हे दोघं यातून बाहेर पडले की गोष्टी माझ्यासाठी सोप्या ठरणार आहेत असं त्यांचं चाललेलं असतं. तेव्हा इशू म्हणते की अर्णव सर शांत व्हा, कारण आता समोरून सांगितलं जात असतं की जे गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत त्यापासूनच तुम्हाला हे फॅब्रिक दिलेलं आहे त्यापासूनच बनवायचं आहे. कारण यामध्ये आता आम्ही कोणतेही इंटरफेअर करू शकत नाही.
मग मात्र इकडे आता भाग्या आणि प्राजू हे सगळं पाहत असतात तेव्हा भाग्या म्हणत असते की खरं ही स्पर्धा आहे ना अर्णव ईश्वरी जिंकणार आहे. तेव्हा प्राजू म्हणते हो, माझी तीच इच्छा आहे की त्याच दोघांनी हे सगळं जिंकलं पाहिजे. असं चाललेलं असतं आणि त्याच वेळी पाहायला मिळतं ते म्हणजे त्या दोघीही म्हणत असतात की नक्कीच अर्णव त्या चिंध्यांपासून असं काहीतरी बनवेल की ज्याचा कोणी विचारही केलेला नव्हता. आता अर्णवच्या बॉक्समधून निघालेल्या चिंध्या, आयोजकाशी चाललेला वाद खरं तर हा पाहण्यासारखा आहे. कारण तो आयोजक प्रत्येक वेळेस काही ना काही गोंधळ घालतोय. एकदा म्हणतोय की ही मशीन तुम्ही वापरू शकत नाही कारण या मशीनचं इन्स्पेक्शन होणं बाकी आहे. आता अर्णव पुन्हा चिडतो. अर्णवला कळतच नसतं हे सगळं काय होतंय. कारण एकदा मशीनचं इन्फेक्शन बाकी आहे, एकदा चिंध्या बाकी आहेत, एकदा मशीनच गायब झालेलं होतं. या सगळ्या गोष्टींचा सामना करता करता अर्णवच्या अक्षरशः नाकी नऊ झालेत. अर्णव म्हणतो अजून आमचा किती वेळ वाया घालवायचा ते सांगा. आकाशने इकडे आता डिझाईन त्याचा तयार झालेलं होतं, फॅब्रिक त्याचं कटिंग झालेलं आहे आणि त्याने फायनली ड्रेसची शिलाई सुरू केलेली आहे. आणि सौदामिनी क्रिएशन या स्पर्धेमध्ये टॉपला आहे कारण त्या मॅडमनी छान पद्धतीनं त्यांचा एक पीस म्हणजे त्यांनी 2 पीस बनवायला घेतलेला होता, त्यातला एक सुंदर असा पीस तयार झालेला आहे. तर इथे जीजी म्हणत असते हे सगळं काय होऊन बसलंय. अर्णव राजे शिर्के यांच्या हातात आहेत चिंध्या आणि या चिंध्यांपासून त्यांना आता सुंदर कलाकुसर बनवायची आहे. आता काय करायचं, अर्णव राजे शिर्के काय करतील, कशा पद्धतीने बनवलं जाणार आहे. अर्णव इकडे आयोजकाला बोलत असतो अजून काय काय तुम्ही प्रॉब्लेम क्रिएट करणार आहात. तेव्हा आयोजक म्हणतो की मला एक कळत नाहीये की या स्पर्धेमध्ये प्रॉब्लेम फक्त तुम्हालाच येतात का, बाकी कोणाला प्रॉब्लेम नाही येत आहे. आणि मग हे सगळं काय आहे, या सगळ्याचा अर्थ काय आहे, तुम्हीच का प्रॉब्लेम फेस करताय, बाकी कोणाला येतात का प्रॉब्लेम. मग मला सांगा तुम्हालाच का प्रॉब्लेम येत आहेत. नक्की तुमच्यामध्येच प्रॉब्लेम आहे ना. प्रत्येक राऊंडला तुम्ही काहीतरी गोंधळ घालता आणि सगळ्यांचा वेळ वाया घालता. अर्णव म्हणतो प्रॉब्लेम कोण आहे ना हे मलाही चांगलं माहिती आहे आणि तुम्हालाही चांगलं माहिती आहे. कारण तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं करताय हे आम्हाला कळत नाहीये का. एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला वाटत असेल तुम्ही जे काय करताय त्यावरून तुम्ही असं दाखवत असाल की तुम्ही ही स्पर्धा खूपच म्हणजे अगदी चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे पार पाडताय, पण तुम्हालाही माहिती आहे की तुम्ही काय गोंधळ घातलेला आहे. असं अर्णव बोलत असतो. नम्रताला तर खरंच खूप आनंद झालेला असतो की चला म्हणजे आता आम्हीच जिंकणार. ही लढाई माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण ही माझ्या अस्तित्वाची लढाई आहे. काही झालं तरी मला आणि आकाशला जिंकावंच लागणार आहे असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्या पद्धतीने तिने बोलत असते. तिला फक्त एवढंच माहिती आहे की आपल्याला जिंकायचं आहे, पण अर्णव ईश्वरी कोणासाठी जिंकतायत हा प्रश्नही तिच्या डोक्यात येत नाहीये. तिला फक्त एवढंच कळतंय की मला जिंकायचंय, ही लढाई माझ्यासाठी महत्त्वाची आहे. पण अर्णव ईश्वरी हे जिंकतायत ते स्वतःसाठी नाही तर या घरासाठी. सात्विक फॅशन ही कंपनी वाचवण्यासाठी ते लढत आहेत. नम्रताला स्वतःचं पडलेलं आहे. परंतु ईश्वरी आता अर्णवकडे पाहत असते. ईश्वरीने अर्णवला सांगितलेलं असतं काळजी करू नका सर, गणू बाप्पाचा आशीर्वाद आणि तुमच्या आईचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे, त्यामुळं काळजी करायची अजिबात गरज नाही. ही लढाई आपण जिंकणार आहोत, अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही, असं ईश्वरी सांगत असते. आणि अर्णवला म्हणत असते की अर्णव सर काही झालं तरीही यातून आपण जिंकणार आहोत हा आत्मविश्वास ती अर्णवला देत असते. आता अर्णव पाहत असतो. ईश्वरी म्हणत असते सर तुम्हाला माहिती आहे ना आईने तुमच्या कधी लहानपणी तुम्हाला बघितलंय का तुम्ही की अशा पद्धतीने आईने छोट्या छोट्या तुकड्यांपासून सुद्धा अगदी सुंदर असा ड्रेस शिवलेला आहे, आठवतंय का तुम्हाला. म्हणजे टोपडं वगैरे शिवलेलं असतं, ती आयडिया वापरायची आज तुम्हाला इथे, असं ईश्वरी सांगत असते. पण अर्णवला काहीच कळत नसतं काय करू आणि कसं करू असं झालेलं असतं. कारण त्याच्या डोक्यात फक्त टेन्शन आहे. तेव्हा अर्णव विचार करू लागतो की आई मशीनवरती शिलाई काम करायची. तेव्हा आईने सांगितलेलं असतं चिंटू काळजी करू नकोस, प्रत्येक गोष्टीतून मार्ग काढायचा असतो आणि आपल्याला या लहान लहान गोष्टीतूनच शिकायला मिळत असतं असं आईने सांगितलेलं होतं. हे सुद्धा त्याला आठवत असतं. आणि त्याच वेळेस तो म्हणतो की नाही आज या चिंध्यांपासूनच मी माझ्या आईचं सात्विक फॅशन वाचून दाखवणार आहे. कुणी कितीही माझ्याबरोबर या पद्धतीनं गद्दारी करण्याचा प्रयत्न केला तरी त्या प्रत्येकाला उत्तर द्यायला हा अर्णव राजे शिर्के खंबीरपणे उभा आहे, असं अर्णव म्हणत आहे.
आणि या सगळ्या गोष्टींसाठी सोबत लढण्यासाठी तो तयार झालाय. या चिंध्यांपासून असा ड्रेस बनवून दाखवतो सगळे पाहतच राहतील असं अर्णव बोलत असतो. आणि मग इकडे जिजी तिथं आलेले आहे. अर्णव राजेश शिर्के यांनी आता स्टिचिंग सुरू केलेलं आहे. म्हणजे अर्णवने ते छोटे छोटे तुकडे कट करत त्याला एकत्र जोडायला सुरुवात केलेली आहे. खरं तर सगळ्यांपेक्षा कमी वेळ अर्णवकडे राहिलेला होता. या सगळ्यातून मार्ग काढत अर्णवला पुढे जायचं होतं. पण काहीही झालं तरीही अर्णव यातनं माघार घेणार नाही हे मात्र तेवढंच खरं होतं. आणि अर्णव मनापासून हे सगळं करत आहे. अर्णवला कितीही संकट आली तरीही अर्णवने ठरवलंय की काहीही झालं तरीही माघार घ्यायची नाही. आणि मग सगळ्यांच्या समोर अर्णवच्या हातून एक सुंदर अशी कलाकुसर आपल्याला पाहायला मिळणार आहे. मामी त्याचबरोबर मामा अंजली हे सगळं पाहत असतात. त्यांच्याही लक्षात येत असतं की जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी हे सगळं केलं जाते आणि यामागे सौदामिनी आहे आणि त्याचबरोबर तो बेलसरे सुद्धा आहे, कारण त्यानेच हा सगळा गोळ घातलाय हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं. त्याचवेळी आता इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघंही पाहत असतात. ईश्वरी आणि अर्णव ज्या पद्धतीने हे सगळं हँडल करत आहेत ते मात्र पाहण्यासारखं आहे. मग अर्णवने आता डिझाईन बनवलेला आहे, त्याचबरोबर त्याचं कटिंग झालंय, तो स्टिचिंग करत आहे. आणि ईश्वरी म्हणते फायनली अर्णव सरांनी काम करायला घेतलंय. इकडं आकाशचा ड्रेस तयार झालाय आणि तो आता सगळ्यांच्या समोर प्रेझेंट करत आहेत. लास्ट 10 मिनिट राहिलेले आहेत. अर्णवचं भरपूर काम बाकी राहिलेलं आहे. पण सौदामिनी मात्र आता वैतागलेली आहे. ती म्हणते की काय करू, या माणसाची जिद्द आणि चिकाटी कमीच होत नाहीये. कुठलीही गोष्ट केली तरीही हा माणूस कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेरच येतोय असं चाललेलं असतं. आणि त्याच वेळेस आता इकडे सगळेजण पाहत असतात. अर्णव ज्या चिकाटीने हे सगळं करत आहे ते पाहून अक्षरशः सगळ्यांनी तोंडात बोटे घातलेत, कारण अर्णवने खरंच हुशारीने ही गोष्ट केलेली असते आणि सगळेजण पाहू लागलेले असतात. अर्णवचा सुंदर असा वन पीस तयार झालेला असतो, जो इंडो वेस्टर्न त्याला लुक आहे आणि त्या पद्धतीने त्याने तो तयार केलेला असतो. ईश्वरी सुद्धा खुश झाली आहे. अर्णवने खरंच छान असा ड्रेस तयार केलेला आहे. आणि नम्रता मात्र तोंडात बोटे घालून उभी आहे, कारण तिला माहिती आहे जर आता अर्णव जिंकला तर आकाश जिंकू शकत नाही. आणि मग मात्र नम्रता म्हणत असते की काही झालं तरीही आम्हीच जिंकलो पाहिजे, हा विचार मनात घेऊन नम्रता तिथं उभी आहे. अर्णवचा ड्रेस तयार झालेला असतो आणि तो त्याने प्रेझेंट सुद्धा केलेला आहे. आता मात्र इकडे सौदामिनी आता त्या बेलसरीला पुन्हा सांगू लागते, करा ना काहीतरी तुम्ही, अहो तो जिंकत चाललाय, तुमच्या लक्षात येते का? तेव्हा तो म्हणतो मॅडम काय करू, आता सगळ्या गोष्टी करून झालेत, आता काय करायचं असं तो म्हणत असतो. आणि तेव्हाच इकडे ती म्हणत असते की काहीही करा पण तो जिंकला नाही पाहिजे, एवढं लक्षात ठेवा, असं ती वारंवार सांगत असते. तेव्हा मात्र आता हा जो बेलसरे आहे तो पुन्हा तिथे येतो आणि मग रिझल्ट डिक्लेअर होत असतो. आता रिझल्टची अनाउन्समेंट सुरू झालेली असते. मग 5 जण आहे, त्यातून एक व्यक्ती इलिमिनेट होणार आहे आणि 4 पुढच्या फेरीसाठी दाखल होणार आहेत. तर इलिमिनेट होणाऱ्या व्यक्तीचं नाव जाहीर केलं जाणार असतं. 4थ्या क्रमांकावर असते एक जोडी. त्याच्यानंतर आता सगळेजण इकडे पाहत आहेत. त्याच वेळी शौर्य आणि ऊर्जा ही स्पर्धा पाहत असतात, मोबाईलवरती पाहत असतात. तेव्हा म्हणतात की खरंच अर्णवने आज दाखवून दिले तो काहीही करू शकतो. केवढा सुंदर असा त्याने ड्रेस बनवलेला आहे आणि त्याने ज्या पद्धतीने काम केले ते मात्र पाहण्यासारखं आहे. आणि तुला काय वाटतं कोण जिंकेल असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा दोघंही म्हणत असतात की खात्री आहे की नक्कीच अर्णवच जिंकणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं असतं ते मात्र पाहून सगळ्यांनाच खात्री पटलेली आहे की अर्णव आणि ईश्वरी हे दोघंच जिंकणार आहेत. आणि इकडे वल्लरी मात्र घरी बसली आहे. तिला कळत नाही आहे की आता करू काय, म्हणजे हे सगळं काय चाललंय, हे सगळं काय होतंय, अशा अनेक गोष्टी सुरू झालेल्या असतात. आणि मग मात्र वल्लरी म्हणत असते की नाही, मला ना या सगळ्या गोष्टींचा विचार करावाच लागणार आहे आणि मला आता हे बघायचं आहे नक्की कशा पद्धतीने चालू आहे, काय होतंय, अशा तिच्या डोक्यात गोष्टी चालू झालेल्या असतात. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे
काहीही झालं तरीही अर्णव ईश्वरी आता या राऊंडमध्ये खरं तर जिंकतच चाललेले आहेत. अर्णव ईश्वरी ज्या पद्धतीने हे सगळं मॅनेज करत असतात ते पाहून कोणालाही खरं तर धक्काच बसेल. आणि मग तिसऱ्या क्रमांकावर आकाशची जोडी असते. आकाश हा तिसऱ्या क्रमांकावर असतो आणि आकाश ही स्पर्धा म्हणजे तो पुढच्या राऊंडसाठी सिलेक्ट झालेला असतो. मग दुसऱ्या क्रमांकावर आहे सौदामिनी क्रिएशन. त्यांचं सुद्धा सिलेक्शन आता पुढच्या राऊंडसाठी झालेलं असतं. आणि आता 2 ग्रुप राहिलेले, 2 जोड्या राहिलेल्या आहेत. एक होणार आहे ती एलिमिनेट होणार आहे, तर दुसरी ही पुढच्या राऊंडसाठी जाणार आहे असं ठरलेलं असतं. आणि नेमकं त्याच वेळेस आता सगळ्यांना टेन्शन आले की काय होणार, कारण अर्णवने ज्या पद्धतीने हे सगळं मॅनेज करायला सुरुवात केलेली असते त्यावरून कळतच नसतं की आता पुढे काय होणार आहे, पुढे गोष्टी कशा मॅनेज करायच्या आहेत, असे प्रश्न उभे राहिलेले असतात. आणि त्याच वेळी अर्णवची जोडी ही पुढच्या राऊंडसाठी सिलेक्ट झालेली असते. सगळेजण उड्या मारू लागतात, अर्णव ईश्वरी म्हणत सगळेजण उड्या मारत असतात, सगळे खुश असतात. पण आता अर्णवने ईश्वरीला मिठी सुद्धा मारली आहे. पण प्रेक्षकांनो, इथेच मोठा ट्विस्ट आलेला आहे. कारण तो ट्विस्ट आहे तो मात्र खूपच जबरदस्त असा असणार आहे. कारण ज्या पद्धतीने अर्णव आणि ईश्वरी जिंकत चाललेले आहेत त्यामुळं खरं तर जळकुट्या माणसांचा धूर निघत आहे. अर्णवने दाखवून दिलेलं असतं की तो ही स्पर्धा कशा पद्धतीने जिंकू शकतो आणि तो ही स्पर्धा जिंकलेला सुद्धा आहे. पण इथे त्याच्या आनंदावरती विरजन घालवायला बसलेली आहे ती म्हणजे सौदामिनी. इकडे कान्हा आणि सखी सुद्धा दोघंही ही स्पर्धा आनंदाने पाहत आहेत. अर्णव ईश्वरीला दोघंही शुभेच्छा देत आहेत. अर्णव ईश्वरीने ही स्पर्धा जिंकली पाहिजे असं त्यांना सुद्धा वाटत आहे आणि त्यासाठी ते अर्णव ईश्वरीची साथ देत आहेत. त्याचबरोबर त्यांचंही म्हणणं आहे की ही स्पर्धा अर्णव ईश्वरी जिंकणार आहेत. त्याचबरोबर इकडे ईश्वरीने येऊन अर्णवला घट्ट अशी मिठी मारलेली असते आणि ती अर्णवकडे पाहत असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सौदामिनीचं तोंड तर अक्षरशः तोंडात चप्पल मारल्यासारखं झालेलं असतं. तिला कळतच नसतं की आता काय करू, कारण हे तर जिंकून गेलेत, आता पुढे काय करायचं हा एकच प्रश्न तिच्या पुढे राहिलेला असतो. आणि ती मात्र आता विचार करायला लागलेली असते की नाही, मला काहीतरी केलं पाहिजे, काहीही करून यांना अडवावं लागणार आहे, हा एकच विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि ती मात्र म्हणत असते की नाही, काही झालं तरीही आता काहीतरी असं केलं पाहिजे की ज्यामुळं ही स्पर्धा जी आहे त्या स्पर्धेतून अर्णव ईश्वरी एलिमिनेट झाले पाहिजेत. आणि तिने डाव साधलेला आहे प्रेक्षकांनो. कारण आता तिथे समोर येऊन उभा राहिला आहे तो म्हणजे आयोजक. आणि तो सांगतो की मी या स्पर्धेच्या आयोजक या नात्याने या स्पर्धेतून इकडे डिस्क्वालिफाय करत आहे, ते म्हणजे सात्विक फॅशनला. सगळ्यांना धक्का बसतो, सात्विक फॅशनला डिस्क्वालिफाय का केलं जातंय, सात्विक फॅशनचं काय चुकलंय म्हणून सात्विक फॅशनला डिस्क्वालिफाय केलं जातंय, हा प्रश्न उभा राहिलेला असतो. पण सात्विक फॅशनचं काय चुकलंय हे तोंड उघडून त्या माणसाला सांगता येत नाहीये, कारण सात्विक फॅशनचं काहीही चुकलेलं नाहीये. त्याच माणसाला दाखवून द्यायचं आहे की अर्णव आणि ईश्वरी या स्पर्धेतून बाद झालेत, कारण तो तर या सौदामिनीच्या पैशांवर काम करतो. ही गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे. आता सौदामिनी खुश होते कारण अर्णव ईश्वरी या स्पर्धेतून बाद झालेत, म्हणजे सात्विक फॅशन हे पूर्णपणे माझं होणार आहे असा तिला आता विश्वास बसलेला असतो. आणि ती जाम खुश झालेली असते. तिला मात्र खूप भारी वाटत असतं. ती म्हणत असते की आता खरी मजा येणार. अर्णव आणि ईश्वरी विचार करू लागतात. म्हणजे आता प्रश्न उभा राहतो की अर्णव आणि ईश्वरी का या स्पर्धेतून बाहेर पडले. तर तिथे फालतू काहीतरी कारण दिलेले असणारे इंडो वेस्टर्न लुक ठरलेला होता आणि तुम्ही बनवलेली वस्तू ही इंडो वेस्टर्न नाही आहे म्हणून आम्ही तुम्हाला यातून बाद करतोय, असं कोणतंही फालतूचं कारण दिलं जाऊ शकतं. परंतु इकडे अर्णव आणि ईश्वरी पुन्हा या स्पर्धेमध्ये बाजी कशी मारणार हे मात्र आपण पुढे पाहणार आहोत. पण त्याहीपेक्षा ईश्वरीने एक मोठं काम केलंय. ती डायरेक्ट त्या सौदामिनीच्या केबिनमध्ये गेली आहे आणि तिला विचारते की तुमचं जे काही चाललंय ना ते बंद करायचं. तुम्हाला काय वाटलं तुम्ही आम्हाला यातून बाहेर काढाल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा,
कारण अर्णव आणि ईश्वरी यांना त्रास देणं हे महागात पडू शकतं, एवढं लक्षात ठेवा. कारण तुमचं जे वागणं आहे ते आम्ही आत्ता इथे जस्टिफाय करत नाही असं तुम्हाला वाटतंय का? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, गाठ माझ्याशी आहे. आणि मग इकडे सौदामिनीने एवढा माज केलेला असतो की ईश्वरीवरती हातसुद्धा पुन्हा तिला मारण्यासाठी उचललेला असतो. पण ईश्वरीने तिचा हात तसाच पकडलेला असतो आणि सांगते की पुन्हा जर माझ्या वाटेला गेलात तर इंदोरी झटका दाखवेल आणि तिथल्या तिथं तुमची वाट लावेल. असं म्हणत ईश्वरीने सौदामिनीची वाट लावायला घेतलेली आहे आणि दाखवून दिले की ईश्वरी काय करू शकते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.